तू माझ्याशिवाय जगू शकत नाही असं बोलण्याचा अधिकार फक्त आणि फक्त पैशाला आहे। का बरं? तर पैसा हा आज आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचा घटक बनलेला आहे। पैशाशिवाय आपण आज काहीही करू शकत नाही अशा प्रकारची अवस्था, अशी स्थिती आज निर्माण झालेली आहे। आणि जरी नाही म्हटलं तरीसुद्धा आज श्रीमंत आणि गरीब अशा प्रकारची एक समाजामध्ये दरी आहेच, ती नाकारू शकत नाही। जर पैसा असेल तर आपण सुखाचं जीवन आणि ऐशो आरामाचं जीवन जगत असतो। म्हणजे जर पैसा असेल तर आपण फ्लॅट घेतो, बंगला बांधतो, पैसा असेल तर आपण गाडी घेतो, पैसा असेल तर आपण चांगल्या मोठ्या हॉटेलमध्ये जेवायला जातो, पैसा असेल तर आपली अगदी चांगले ब्रँडेड कपडेही वापरतो। ह्या गोष्टी पैसा असेल तर चैनीच्या गोष्टी आपण करत असतो। पण ज्यांच्याकडे पैसा कमी आहे, ज्यांच्याकडे पैसा नाही, त्यांना या गोष्टी करणं जमत नाही। याचा अर्थ असा आहे की श्रीमंती आणि गरिबी ही दरी समाजामध्ये आहेच, ती नाकारता येणार नाही। आणि पैशाशिवाय आज आपलं जीवन अगदी खरोखर व्यर्थ झालेलं आहे। आणि पैशावरच आपली सगळी नाती गोतीही आजच्या समाजामध्ये आपण पाहतो की जुळली जातात। एखाद्या पैशावाल्याचं घर असेल तरच आपण आपली मुलगी तिथे देण्याचा प्रयत्न करतो। आपला पैशावाल्यांकडेच आपलं जाणं येणं असतं, पैशावाल्यांनाच आपण जास्त प्रमाणात मान देण्याचा प्रयत्न करतो। म्हणजे याचा अर्थ असा आहे की जिथे पैसा आहे तिथेच सर्व मानलं जातं, सगळ्यात चांगल्या गोष्टी, नमस्कारही तिथं केलं जातं। म्हणजे पैशावाल्यांनाच महत्त्व दिलं जातं। म्हणजे पैसा आहे तिथंच सर्व सुख आहे, तिथंच सगळं स्वर्ग आहे असं आपण मानतो। आणि म्हणून पैसाही स्वतः म्हणतो की माझ्याशिवाय तू जगू शकत नाही।